नमस्कार मंडळी. तर आज आपल्यासोबत खूप जुने पेशंट आहेत, संजय भंडारी सर. तर मागच्या 20 ते 25 वर्षापासून ते चोपडा सरांकडे येत आहेत. तर चोपडा सरांना 20 ते 25 वर्षामध्ये ते कधीही त्यांनी सोडून गेलेले नाहीये दुसऱ्या हॉस्पिटलला. तर याच्या मागचं कारण काय आहे, नेमकी कसा अनुभव आला, तर हे आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया. तर नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर सरांची जी काही सर्व्हिस देतात, त्यांच्या स्टाफची सर्व्हिस किंवा हॉस्पिटलची सर्व्हिस एकदम चांगली असल्यामुळे आपल्याला काही बघायचा त्रास पडत नाही. त्याच्यामुळे आपला त्यांच्यावर चांगला विश्वास आहे. आणि इथे ऍडमिट केल्यानंतर कुठल्याही प्रकारे बघायची गरज पडत नाही. ते फार आनंददायी वाटतं. एकदा पेशंट ऍडमिट केला म्हणजे तो पेशंट आपण बिनधास्त होऊन जातो. चोपडा सरांना आम्ही भेटलो 2002 मध्ये वडिलांच्या हार्टच्या ऑपरेशनसाठी. आईला नाही PST म्हणून सुप्रान्युक्लिअर पाल्सी म्हणून झालेलं होतं. तर भरपूर दिवसापासून पेशंट म्हणून डॉक्टरांकडेच येत होतो आम्ही. पण 2 वर्षापूर्वी ऍडमिट केलं होतं. ऑपरेशन नव्हतंच, मेजरच प्रॉब्लेम होता. फक्त ऍडमिट केलं होतं तर इथेच मग डेथ झाली आईंची. त्यांचं वय 91 वर्ष आहे ना. आणि आम्ही हे रेग्युलर पेशंट आहे डॉक्टरांचे. तर त्यांचं कायम दाखवायला येत असतो. आम्हाला विश्वास आहे ना डॉक्टरांचा की त्यांची जी ट्रीटमेंट आहे, त्यांची जी काही समजून सांगण्याची पद्धत आहे ती एकदम चांगली आहे. आणि जे औषध देतात किंवा पेशंटचं काय म्हणणं आहे ते सुद्धा ऐकून घेतात. आता आमचे वडील फार बोलतात, ते मला हा त्रास आहे, तो त्रास आहे, तर ते बरोबर वडिलांचं सगळं ऐकून घेतात. ही गोष्ट फार चांगली आहे डॉक्टरांची. हा, म्हणजे लिसनिंग स्किल चांगले, सॉफ्टली समजवण्याची पद्धती असली पाहिजे. आणि ते सगळ्या गोष्टी चोपडा सरांमध्ये आहेत. मग त्या गोष्टींमुळे तुम्ही खेचले जातात. बरोबर आहे. मग सर, आणि मॅग्नम बद्दल काय सांगा? मॅग्नम हॉस्पिटल एकदम आमच्या घरापासून जवळ आहे आणि फार सर्व्हिस चांगली आहे. सर्व पेशंट, सर्व स्टाफचं एकदम चांगला आहे. आम्ही रात्री जरी आलो तरी आम्हाला एकदम चांगली सर्व्हिस दिली जाते. त्याच्यामुळे आम्ही इथेच येतो दरवेळेस, जेव्हा काही यायचं असेल तेव्हा. एकदम बिनधास्त तुम्ही लोकांनी जर यायचं असेल तर हार्टच्या पेशंटसाठी ते इथेच जरूर यावं, असंच मी तुम्हाला रेकमेंड करेल. धन्यवाद तुमच्या अनमोल अभिप्रायाबद्दल. धन्यवाद.